आनंदाला पारावर उरले नाही. खरं तर बाळाचा जन्म हा घरात अत्यंत आनंदाचा क्षण आणि असाच आनंदाचा क्षण या दोन्ही कुटुंबामध्ये आला आणि 2-4 महिने करता करता आज आपल्या पूजाला 7वा महिना उजाडला. बरोबर ना? माहेरी गेली, पण माहेरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूजाचा आपल्या अक्षयला फोन आला की मला माहेरी काही करमत नाही, न्यायला या. आला होता का फोन? आला होता. पण परिस्थिती इकडेही काही वेगळी नव्हती. आपल्या अक्षयला सुद्धा पूजाशिवाय काही करमत नव्हतं. त्याने थेट शब्द टाकला आपल्या आई पुढे आणि आणायला गेला तो तिच्या बायकोला तिच्या माहेरी. माहेरची ही लेक दुसऱ्याच दिवशी सासरी परत आली. नेमका तेव्हा श्रावण महिना होता. सगळीकडे सुंदर श्रावणसरी बरसत होत्या. प्रसन्नतेचं वातावरण होतं. सगळीकडे हिरवळच हिरवळ होती आणि अशा या प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये आपल्याला मंगळागौरीला विसरून चालणार नाही. म्हणून आम्ही पुढचं गाणं घेत आहोत, मंगळागौरीचा पिंगा. आनंदाला पारावर उरले नाही. खरं तर बाळाचा जन्म हा घरात अत्यंत आनंदाचा क्षण आणि असाच आनंदाचा क्षण या दोन्ही कुटुंबामध्ये आला आणि 2-4 महिने करता करता आज आपल्या पूजाला 7वा महिना उजाडला. बरोबर ना? तर या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पूजाला काय खायची इच्छा झाली, तिने काय खाल्लेलं आहे आणि उर्वरित कालावधीमध्ये तिला काय खायची इच्छा आहे हे आम्ही पुढील गाण्यातील आम्ही तिला विचारत आहोत. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे.
आनंद घेता यावा यासाठी आम्ही पुढील गाणे सादर करत आहोत. कुणीतरी येणार येणार ग. थ्री. पेढा आलेला आहे बरं का. खरं म्हणजे पेढावरती हा भेदभाव आता काही राहिलेला नाही, परंतु एक मनोरंजनाचा भाग म्हणून हा कार्यक्रम आपण घेतो. असं की हिच्यासाठी केले असं. तिकडे बघा, तिथे बघा, तिथे